वातावरणात सतत बदल होत आहेत। कधी थंडीचा कडाका वाढतो तर काही वेळेला ढगाळ वातावरणामुळे तापमानात अचानक वाढ होते। अशा वातावरणामुळे सध्या आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे। भारतीय हवामान विभागाने पुढील आठवड्यात पावसाची शक्यता वर्तवली असून सतर्कतेचा इशारा दिला आहे। हवामान विभागानुसार येत्या 24 जानेवारीपर्यंत देशातील काही भागांमध्ये बर्फवृष्टीसह पावसाची शक्यता आहे। तसेच थंडीच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे। हवामान विभागानुसार पुढील आठवड्यात थंडीचा कडाका वाढणार आहे तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे। जम्मू काश्मीरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढील 36 तासांमध्ये जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। सोबतच बर्फवृष्टीचा देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे। हवामान विभागानुसार पुढील आठवड्यात जम्मू काश्मीर आणि परिसरात पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे इतर राज्यात मात्र थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही। महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार आहे असे हवामान विभागाने म्हटले आहे। मात्र राज्यातील काही भागांमध्ये तापमानात आणखी घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे। वाढणारी थंडी ही रब्बी पिकांना पोषक असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। जर राज्यात थंडीचा कडाका वाढला तर रब्बी हंगामातील पिकांची वाढ अधिक जोमाने होण्यास मदत होणार आहे।